आपल्याला माहिती आहे की कृषी विभागाच्या वतीनं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना जेवढं काही सहकार्य किंवा जी काही मदत जे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न आमचा कृषी विभाग हा निश्चित प्रकारे करतोय। आणि खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे आपण जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडे लागलेली आहे। त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे। परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम यामध्ये तफावत दिसते। परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे। त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये। त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि शासन वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे। त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याचा वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे। परवा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत तुमची एक बैठक झाली आणि कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलंय। कर्जमाफीच्या नाही ते आपले कृषी विभाग आरकेवायच्या त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने चांगलं काम केल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी देशाच्या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आपल्या कृषी विभागाचं मंत्र्यासकट त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। तुम्हीही करता त्यामुळे तुमचेही आभार। साखरेच्या भावात चांगली वाढ झालेली आहे, अभिनंदन। त्याचा फायदा निश्चित प्रकारे साखरेचा भाव वाढल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा ऊसाचा दर मिळणार आहे। अभिनंदन आहे केंद्र सरकारचे चांगले धोरण चाललेले। संभाजीनगरमध्ये पीक विम्याच्या धोरणामध्ये मोठे गोंधळ दिसून येतोय। 7 लाख शेतकऱ्यांची संख्या कमी झाली पीक विम्याच्या बाबतीमध्ये। पीक विमा भरलेले नाहीये शेतकऱ्यांचे, याचं नेमकं कारण काय आणि धोरणांमध्ये काय लायकी नाही ज्यामुळे इतके मोठ्या प्रमाणावर कमी झाले? असं धोरणामध्ये वगैरे बदल नाही। गेल्या वर्षीचं जे पीक धोरण होतं, मला वाटतं पीक विमा धोरण होतं, तेच धोरण ह्या वर्षी पण आपण तेच घेतलेलं आहे। यामध्ये पीक कापणी प्रयोगावरच घेतलेलं आहे। पूर्वी आता ते ट्रिगर ज्यादा होते, ट्रिगर ज्यादा असताना किती अडचणी आल्या, काय झालं, 1 रुपयात तुम्हाला सर्वांना माहिती आहे। तर हे अडचणी येऊ नये, ह्या परत शेतकऱ्यांना कुठं पीक विमा सुटसुटीत असावं यासाठी ही नवीन योजना म्हणजे योजना गेल्या वर्षी 2 वर्षापासून चालू आहे। मला वाटतं कैलासवासी अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले। ठीक आहे, त्यामध्ये काय शेतकऱ्याला अडचणी असतील निश्चित प्रकारे त्या अडचणी दूर करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदतच केली जाईल। कर्जमाफीबद्दल शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती। आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे वितरणाला सुरुवात झाली। सोबत शेतकरी बांधवांना असे आश्वासन देण्यात आलेले होते की शेतकरी बांधवांचा जो 7/12 आहे तो कोरा करण्यात येईल, परंतु आपल्याला तसं पाहायला मिळालं नाही। परंतु आता घोषणा करण्यात आली आहे। मागच्या वेळेला सुनेत्र पवार ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्यांनी जाहीर केलं होतं की शेतकरी बांधवांचा आमचा जो 7/12 आहे तो आम्ही तो कोरा करणार आहेत। कर्जमाफीला सुरुवात झालेली असून 7/12 आता कोरा करण्यात येईल। काही कारणाने आपण तो व्हिडिओ पूर्णपणे यामध्ये टाकू शकलो नाही, परंतु ही घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी तर होत आहे, परंतु त्यांचा 7/12 देखील कोरा केला जाणार आहे।